हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. स्टुडंट्स, आज आपण 6th स्टँडर्डचा सब्जेक्ट बघत आहोत मॅथमॅटिक्स आणि आपला आता चालू आहे 4th चॅप्टर ऑपरेशन्स ऑन फ्रॅक्शन्स. तर या आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण या फ्रॅक्शनचं कन्वर्जन, या फ्रॅक्शनचं ॲडिशन, सबट्रॅक्शन, हे फ्रॅक्शन्स नंबर लाईनवरती कसे शो करायचे हे सगळे बेसिक्स क्लिअर करून घेतलेले आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या फ्रॅक्शन्सचं मल्टिप्लिकेशन कसे करायचं हे बघणार आहोत. तर त्यासाठीच आपला हा प्रॅक्टिस सेट 12 आहे, हा देखील आपण सॉल्व करणार आहोत. सो हा झाला आपला प्रॅक्टिस सेट 12. तर यामध्ये टोटल 3 क्वेश्चन्स त्यांनी विचारलेले आहेत. सो हा प्रॅक्टिस सेट सॉल्व करण्याआधी चला याच्या आधीचं बेसिक्स आपण थोडं बघूया. तर त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा, सो दॅट इथून पुढचे सुद्धा जे प्रॅक्टिस सेट जेव्हा मी अपलोड करीन तेव्हा त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तेही बघता येतील. सो लेट स्टार्ट टू द मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन्स. तर आपल्याला या फ्रॅक्शन्सची मल्टिप्लिकेशन्सचे काही बेसिक रूल आहेत ते आपण बघूयात. तर त्यासाठी आपल्याला त्यांनी 2 फ्रॅक्शन्स दिलेले आहेत, 3/5 अँड 1/2. तर या 2 फ्रॅक्शन्सचे आपल्याला त्यांनी मल्टिप्लिकेशन करायला सांगितलेले आहे विथ द हेल्प ऑफ रेक्टँग्युलर स्ट्रीप. सो चला आपण यासाठी इथे एक रेक्टँग्युलर स्ट्रीप, ही अशा पद्धतीची रेक्टँग्युलर स्ट्रीप घेतली आणि या रेक्टँग्युलर स्ट्रीपचे टोटल 5 इक्वल पार्ट्स मध्ये त्याचं कन्वर्जन केलं आहे, म्हणजे 1, 2, 3, 4 अँड 5. ओके, तर या एका रेक्टँग्युलर स्ट्रीपचे आपण 5 पार्ट्स बनवले. देन नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या रेक्टँग्युलर स्ट्रीप्समध्ये आपल्याला 3/5 हे शो करायचं आहे. तर या रेक्टँग्युलरमध्ये 3/5 शो करायचं असेल तर हे 5 पार्ट आहेत, तर यातले आपल्याला काय करावे लागणार, 3 हे जे बॉक्सेस आहेत हे आपल्याला मार्क करावे लागणार लाईक दिस. ओके, सो हे 5 जे बॉक्स होते यापैकी आपल्याला हे 3 खाली जे आहे ते आपण काय केले, मार्क केले. सो हे झालं काय, 3/5, राईट. नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, हा जो 3/5 आहे हा आपल्याला 1/2 ने डिवाइड करायचा आहे. सो त्यासाठी आपण काय करणार, हा जो एक रेक्टँग्युलर आपल्याला स्ट्रीप दिलेली आहे ही आपण काय करणार, इथून मध्ये अशी ही फोल्ड करणार लाईक दिस. ओके, सपोज आपण मधून ही अशी ते ही स्ट्रीप फोल्ड केली. तर आता हे 5 टोटल पार्ट होते, तर या मधून जर आपण ती स्ट्रीप फोल्ड केली तर त्याचे किती पार्ट होणार, 10 टोटल पार्ट्स होणार लाईक दिस. किती झाले बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 अँड 10, राईट. 10 पार्ट्स झालेले आहेत. नाऊ यामध्ये हे इथे खाली इकडून डबल ट्वाईस म्हणजे 2 वेळा जे आपण मार्क केलेले आहे ते काय झालेले, एकमेकावरती ओव्हरलॅप झालेले आहेत. नाऊ हे लिहित असताना आपल्याला कसं लिहावं लागणार, 3/10. तर डबल 2 वेळाला इथं हे एकमेकावरती ओव्हरलॅप झालेले आहेत, सो 3/10 येणार. म्हणजेच आपल्याला यावरून काय समजतं, वेन वी डिवायडेड strips into 2 equal parts we also divided the 3/5 part into 2 equal parts. जेव्हा आपण ही जी एक स्ट्रीप आहे ही मधून अशी फोल्ड केली तर तिचे 2 भाग झाले. ओके, तर त्यापासून म्हणजेच काय झालं, तर 3/5 हा जो होता याचे 2 इक्वल पार्ट्स झाले. नाउ टू टेक वन ऑफ दोज पार्ट, कन्सिडर द पार्ट शेडेड ट्वाईस. तर आपल्याला हा जो 2 वेळेला डबल मार्क झालेला आहे हा पार्ट फक्त कन्सिडर करायचा आहे. हा इथपर्यंतचा पार्ट आपल्याला कन्सिडर करायचा आहे. सो हे कन्सिडर केला तर हे लिहिताना आपण तो फ्रॅक्शन कसा लिहिणार, 3/10 लिहिणार. कारण टोटल बॉक्सेस किती झालेले आहेत, आता 10 बॉक्सेस झालेले आहेत. त्यातला आपल्याला फक्त कोणता कन्सिडर करायचा आहे की जे ट्वाईस शेडेड आहेत, डबल मार्क जे झालेले आहेत ते. तर ते राईट करताना आपण कसं लिहिणार, वी हॅव 10 इक्वल बॉक्सेस, ऑफ दीज 3 बॉक्सेस हॅव शेडेड ट्वाईस. The part shaded twice can be written as the fraction 3/10. Okay, so इथले हे जे डबल शेडेड पार्ट आहे हा 3/10 ॲज आपण राईट केला. म्हणजेच त्यांनी काय सांगितलेलं आहे, 3/5 इंटू 1/10 इज इक्वल टू, आपण इथे याचे नेक्स्ट स्टेप इथं लिहिते बघा, 3 इंटू 1 डिवाइड बाय 5 इंटू 2 इज इक्वल टू 3 1 जा 3 अँड 5 1 जा 2 इज 3 डिवाइड बाय 10. सो याचवरून आपल्याला काय समजतं, when multiplying 2 fractions the product of the numerator is written in the numerator and that of denominator in the denominator. जेव्हा 2 फ्रॅक्शन्सचे मल्टिप्लिकेशन आपण करू तेव्हा त्याचे जे दोन्ही फ्रॅक्शन्सचे जे न्यूमरेटर आहेत
हे दोन्ही त्याच्या दोन नंबर्सचे मल्टिप्लिकेशन ही न्यूमरेटरला लिहायची आणि त्याच्या डिनॉमिनेटर्सला जे नंबर आहेत त्याची मल्टिप्लिकेशन ही त्याच्या डिनॉमिनेटरला लिहायची. ओके, सो त्यासाठी आपण एक चला एक्झाम्पल घेऊयात. एक्झाम्पलमध्ये काय दिलं आहे बघा. सुलोचनाबाई ओन्स 42 acres ऑफ फार्म लँड. If she planted wheat on 2/7 of the land, and how many acres has she planted wheat? तर सुलोचनाबाईंच्याकडे टोटल 42 एकर इतकी शेती आहे. त्यामध्ये त्यांनी त्या 42 एकरापैकी 2/7 इतकी जी जागा आहे याच्यामध्ये त्यांनी गहू पिकवलेला आहे. तर आपल्याला एकरमध्ये म्हणजे एकूण किती एकरामध्ये त्यांनी गहू पिकवला हे काढायचं आहे. सो त्यासाठी आपण काय करतो, वी मस्ट फाइंड आउट 2/7 ऑफ 42 एकर्स म्हणजे 42 एकराचा 2/7 भाग आपल्याला काढायचा आहे. त्यासाठी आपण ही स्टेप राईट केलेली आहे. 42/1 इंटू 2/7. सो आता इथं आपल्याला आहे दोन फ्रॅक्शन्सचं मल्टिप्लिकेशन. फ्रॅक्शन्सचं मल्टिप्लिकेशन करताना आपल्याला काय सांगितलं आहे, न्यूमरेटरचे दोन नंबर्सचे जे मल्टिप्लिकेशन आहे ही न्यूमरेटरला, डिनॉमिनेटरचे जे नंबर्स आहेत त्याची मल्टिप्लिकेशन ही डिनॉमिनेटरला. देन नेक्स्ट स्टेप आहे ना 42 इंटू 2 डिवाइड बाय 1 इंटू 7. नेक्स्ट सो इथे बघा 42 इंटू 2 चं मी कसं केलेलं आहे 6 इंटू 7 इंटू 2 डिवाइड बाय 7 केलं. सो इथे 7 कॅन्सल होतो आणि हे आपल्याला इझी होऊन जातं. 6 1 जा 2 इज इक्वल टू 12. मग आपण काय लिहिलं, सुलोचनाबाई हॅज प्लांटेड व्हीट ऑन अ 12 एकर ऑफ लँड. म्हणजेच त्यांनी टोटल 42 एकरांपैकी 12 एकर शेतीमध्ये गव्हाचं पीक घेतलं होतं. ओके, सो आता या एक्झाम्पलवरून तुमच्या लक्षात आलं असेल की फ्रॅक्शनची मल्टिप्लिकेशन कशी केली जाते. सो चला याचवरून आपण आता नेक्स्ट प्रॅक्टिस सेट 12 सॉल्व करणार आहोत. सो पहिला जो आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे हे त्यांनी फ्रॅक्शन्स दिलेले आहेत आणि त्याचं मल्टिप्लिकेशन करायला विचारलेलं आहे. सो यामध्ये पहिला मी इथं घेतलेला आहे 7/5 मल्टिप्लाइड बाय 1/4. तर आपल्याला काय करायचं असतं, मल्टिप्लिकेशन करण्यासाठी न्यूमरेटरच्या नंबरची मल्टिप्लिकेशन न्यूमरेटरला राईट करायची, डिनॉमिनेटरच्या नंबरची मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटरला राईट करायची. तर स्टुडंट प्रॅक्टिस सेट सॉल्व करण्याआधी तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. ओके, स्टार्ट करूयात आपला प्रॅक्टिस सेट 12. त्यामधील क्वेश्चन 1, 7 इंटू 1 डिवाइड बाय 5 इंटू 4. इझी आहे. 7 इंटू 1 7, 5 1 जा 4 इज अ 20. सो आपला आन्सर किती आलं 7/20. नेक्स्ट सेकंड आपण बघूयात. 6/7 इंटू 2/5 दिलेला आहे. सो यासाठी आपण काय करणार 6 इंटू 2 न्यूमरेटरची मल्टिप्लिकेशन देन डिनॉमिनेटरची मल्टिप्लिकेशन. 6 इंटू 2 12, 7 इंटू 5 35. नेक्स्ट थर्ड सॉल्व करूयात. 5 इंटू 4 डिवाइड बाय 9 इंटू 9. देन नेक्स्ट 5 इंटू 4 इज अ 20, 9 इंटू 9 इज अ 81. नेक्स्ट आपण सॉल्व करूयात. नेक्स्ट 4 दिलेला आहे. 4 डिवाइड बाय 11 इंटू 2 डिवाइड बाय 7. सो यासाठी आपण न्यूमरेटरची मल्टिप्लिकेशन डिवाइड बाय डिनॉमिनेटरची मल्टिप्लिकेशन. 4 इंटू 2 इज अ 8 अँड 11 इंटू 7 इज अ 77. सो चला फर्स्ट क्वेश्चन मधले हे 4 सब क्वेश्चन आपले सॉल्व झालेले आहेत. नेक्स्ट फिफ्थ वन. 1 इंटू 7 डिवाइड बाय 5 इंटू 2. 1 into 7 is 7 and 5 into 2 is 10. 7/10. Next आहे 9 into 7 divide by 7 into 8. सो चला इथं आपल्याला एक इझी स्टेप मिळते. हे 7 हे 7 कॅन्सल केले तर किती येणार 9/8. नेक्स्ट
5 बघा किती आहे, 5 इंटू 6 अँड 6 इंटू 5 केलेलं आहे. सो आपण पुढे सॉल्व करूया, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते. इथे किती येणार, 30/30 इज इक्वल टू 1. इथे सुद्धा आपण सॉल्व करू शकतो. तर 5/6 याचा जे 6/5 हा रेसिप्रोकल आहे. सो असे जर या दोघांची मल्टिप्लिकेशन असेल, सपोज एक नंबर दिलेला आहे तुम्हाला 4/5 आणि सपोज याचा रेसिप्रोकल आहे 5/4 आणि यांची जर मल्टिप्लिकेशन असेल तर याचं आन्सर हे नेहमी 1 येतो. एनी फ्रॅक्शन असेल, सपोज आता तुमचा नंबर असेल 7/9 आणि याचा रेसिप्रोकल असेल 9/7 आणि जर याची मल्टिप्लिकेशन सांगितली असेल तर याचा आन्सर येणार 1. बिकॉज जर फ्रॅक्शन आणि जर त्याचा रेसिप्रोकल असेल तर या दोघांची मल्टिप्लिकेशनचा आन्सर हे 1 येणार. सो इथं आपला आन्सर आलेला आहे 1. देन नेक्स्ट आपण सॉल्व करूयात 8/1. 6 इंटू 3 डिवाइड बाय 17 इंटू 2, राईट. सो 6 इंटू 3 इज 18 अँड 17 इंटू 2 इज 34, राईट. सो याला बघा कशाने डिवाइड होतं, 9 अँड 17. सो आपला आन्सर येणार 9/17. ओके, सो हा होता आपला फर्स्ट क्वेश्चन प्रॅक्टिस सेट 12 मधला, जो आपण अगदी व्यवस्थित समजून घेऊन सॉल्व केलेला आहे. ओके, सो हा आपला फर्स्ट क्वेश्चन इथे आपला सॉल्व झालेला आहे. देन सेकंड क्वेश्चन आपण बघूयात. अशोकराव प्लांटेड बनानाज ऑन 2/7 ऑफ हिज फील्ड ऑफ 21 acres. व्हॉट इज द एरिया ऑफ द बनाना प्लांटेशन. तर इथे काय सांगितलं आहे, अशोकरावांकडे जी शेती आहे ही किती आहे, 21 एकर्स आहे. तर त्यापैकी त्यांनी 2/7 भाग हे केळीची शेती केलेली आहे, राईट. तर केळीसाठी एकूण किती एकर जागा किंवा किती एकर शेती त्यांनी वापरली. सगळ्यात पहिल्यांदा आपण जो प्रश्न होता याचा अर्थ अगदी व्यवस्थित समजून घेतलेला आहे. तर इथे आणखीन एकदा मी दाखवते. ही टोटल त्यांच्याकडे किती आहे, 21 एकर्स शेती आहे. यापैकी त्यांनी 2/7 एरिया जो आहे किंवा जे फील्ड आहे हे त्यांनी त्याच्यामध्ये त्यांनी केळीची बाग केलेली आहे का, प्लांटेड बनानाज 2/7 ऑन हिज फील्ड ऑफ 21 एकर्स. तर आपल्याला काढायचं आहे की नेमकं किती एकरमध्ये त्यांनी ते केळीची शेती केलेली आहे. सो त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, 21चा 2/7 भाग म्हणजे किती येणार हे काढावं लागणार आणि जे आन्सर येईल तेच म्हणजे हे आपलं ते प्लांटेशन ऑफ बनानाज येणार. एरिया ऑफ द बनाना प्लांटेशन इज इक्वल टू इथे मी खाली लिहिते 2/7 इंटू 21 म्हणजे 21 एकरापैकी 2/7 म्हणजे किती एकर येणार हे आपल्याला इथे काढायचं आहे. सो बघा इथे असतं 2/7 इंटू 21/1 असतं. सो आपण त्याच्या पुढचे स्टेप इथं लिहूयात 2 इंटू 21 डिवाइड बाय 7. सो नेक्स्ट स्टेप त्याच्या पुढेच 7. इथे आपल्याला हे असं डिवाइड झालं, देन येणार 2 इंटू 3 डिवाइड बाय 1 मीन्स इथे खाली लिहिते बघा 6/1 म्हणजेच आपण कसं लिहितो 6. सो याचाच अर्थ आपलं किती आन्सर आलेला आहे, 6 आलेला आहे. सो याचाच अर्थ काय, तर अशोकरावांनी 21 एकर शेतीपैकी 6 एकर मध्ये बनानास प्लांटेड केलेले आहेत. सो आपण इथे आन्सर लिहूयात. ओके, सो इथे मी आन्सर राईट केलेला आहे. अशोकराव प्लांटेड total 6 acres banana from 21 acres. Okay, get it? Then next one. Third question. Of the total number of soldiers in our army, 4/9 are posted on a northern border and 1/3 of them on a northeastern border. Okay. If the number of soldiers in the north is 5,40,000, how many are posted in the north east? तर चला अगदी हा जो क्वेश्चन आहे हा थोडा कन्फ्युजिंग दिलेला आहे, बट अजिबात कन्फ्यूज होऊ नका. आपण
समजून घेऊया आधी क्वेश्चन त्यांनी काय दिलेला आहे, कसा दिलेला आहे, नेमकं त्यामधलं काय काढायचं आहे. सो त्यांनी दिलेलं आहे टोटल नंबर ऑफ सोल्जर्स इन नॉर्थ इज 5,40,000. तर त्यात सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी दिलेलं आहे काय की जे नॉर्थ बॉर्डरवरती जे सोल्जर असणार आहेत ते किती आहे, टोटल नंबर ऑफ पैकी 4/9 असणार आहे. सो सपोज हे टोटल आहेत 5,40,000 इतके सोल्जर्स आहेत. तर त्यापैकी 4/9 हे नॉर्थर्न बॉर्डरवरती आहेत इथे. तर त्यापैकी 1/3 जे आहेत, या 5,40,000 पैकी 1/3 जे आहेत हे नॉर्थर्न ईस्टकडे आहेत. सो ते आपण इथे राईट केले. हे इकडे बाकीचे रिमेनिंग राहिलेले आहेत. सो if the number of soldiers in the north is 5,40,000, how many are posted in the northeast? ओके, सो यापैकी टोटल या पोर्शनसाठी किंवा नॉर्थ ईस्टसाठी किती सोल्जर्स अलॉट केलेले आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. तर आपण काय करूयात, या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा नॉर्थर्न बॉर्डरवरती किती आहेत हे काढून घेऊयात. तर नॉर्थर्न बॉर्डरवरती टोटल 5,40,000 पैकी 4/9 म्हणजे नेमके किती हे आपण काढून घेऊया. सो त्यासाठी येणार 4/9 इंटू 5,40,000 डिवाइड बाय 1 असतं. सो इथे आपण काय करणार, सो याचं जर आपण मल्टिप्लिकेशन करत बसलो तर आपल्याला खूप लेंदी होणार. सो इथे आपण याला 6ला डिवाइड 54ला डिवाइड केलं, 6 आन्सर आलं. सो आता आपल्याला इझी होणार. नाव म्हणजे आपण आता काय केलं, या ठिकाणी 4 इंटू 60,000 केलं, देन त्याचा आन्सर आला आपलं 2,40,000. तर हे 2,40,000 हा आपल्याला ॲक्च्युअल काउंट आला की नॉर्थर्न बॉर्डरवरती 2,40,000 इतके सोल्जर्स आहेत. सो हे कुठे झाले, नॉर्थर्न बॉर्डरवरती. ओके, नॉर्थर्न बॉर्डर. नॉर्थर्न बॉर्डरवरती किती सोल्जर्स आहेत हे आपण काढलेलं आहे. आता आपल्याला नॉर्थ ईस्टर्नवरचे काढायचे आहेत. सो त्यासाठी आपण इथे घेऊयात नॉर्थ ईस्टवरचे. त्यासाठी इज इक्वल टू किती आहेत, 1/3 इंटू 5,40,000 इथे असतं डिवाइड बाय 1. सो याची जर आपण मल्टिप्लिकेशन करायला गेलो, सो बघा याचे आता काय होणार, हे खूप लेंदी होणार. साठी पण आपण डायरेक्टली इथून याला इथे भाग घालूयात. 18 त्रिक 54 येतं, बरोबर. म्हणजेच आपल्याला यावरून काय समजलं, तर नॉर्थ ईस्टर्न या साईडला किती असणार आहे, 1,80,000 सोल्जर्स असणार आहेत. तर हे कुठे झाले, नॉर्थ ईस्टर्न. सो बघा या ठिकाणी मी आन्सर राईट केला आहे. फ्रॉम टोटल नंबर ऑफ सोल्जर्स, तर टोटल नंबर ऑफ सोल्जर्स किती होते, 5,40,000. सो फ्रॉम टोटल नंबर ऑफ सोल्जर्स 1,80,000 सोल्जर्स आर पोस्टेड ऑन अ नॉर्थ ईस्टर्न साईड. ओके, सो अशा पद्धतीने आपण हा क्वेश्चन सॉल्व केलेला आहे. तर स्टुडंट्स, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा आणि कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. थँक्यू.